शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। जत्राटवेस वार्ड नंबर 6 5 नंबर शाळेजवळील गल्लीमध्ये घाण व अस्वच्छतेमुळे नागरिक नाराजी। 5 नंबर शाळेजवळ गेले कित्येक वर्षापासून गरीब नागरिकांची वस्ती आहे। त्या गल्लीमध्ये 50 ते 60 घरे असून 500 ते 600 पर्यंत नागरिकांची वस्ती आहे। तसेच त्याच ठिकाणी 5 नंबर शाळा असून नेहमी शाळेला मुलांची ये जा सुरू असते। मतदानाच्या वेळी सुद्धा या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते। या गल्लीमध्ये गटार अस्वच्छतामुळे झाडी झुडपी वाढली आहेत। तसेच गटारीतील पाणी रस्त्यावरती येऊन साचल्यामुळे त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे। त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। त्या ठिकाणी झाडी झुडपीमुळे सापांची वावर वाढली आहे। तरी नागरिकांना याची भीती वाटल्यामुळे या ठिकाणी नागरिक आपली नाराजी व्यक्त करीत आहेत। तरी नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत। तरी लवकरात लवकर स्वच्छता करून नागरिकांची नाराजी दूर करावी व त्यांच्या आरोग्याची काळजी करावी अशी नागरिकातून बोलली जात आहेत। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। हे वार्ड नंबर किती आहे? 6 नंबर वार्ड। बरं, इथं काय प्रॉब्लेम झालेला आहे? इथं आता सध्या प्रॉब्लेम सध्या काय झाला आहे, सगळे राडीचं साम्राज्य पसरले। हां, गवत सगळं आहे तिथे, शाळेला जायला वाट नाही, काय नाही, तर आम्हाला गल्लीतल्या माणसांनी पण वाट नाही। हां, सगळं असं किचकाट सगळं झालेलं आहे। हां, आणि इथं पलीकडे आमच्या घरात नाही पण साप पळून फिरतात। परवा या टकल्यांच्या घरात 3 साप आलं पैशात। हां, बघा। हां, मग ते सापवाल्याला आणि बलवायचं, त्याला आणि 500 रुपये द्यायचे, ते साप धरून न्यायला व्हायचं। हां, ते असं चालू आहे। म्हणजे वर तिकडे स्वच्छता करायला नाही, तणकाट सगळं उघडलंय। स्वच्छता पण नाही, काय नाही। हां, हे किती दिवसापासून असं आहे? आता तुम्ही सांगितलंय कुणाला काय? 50 वर्ष झाली। हां, सुभाष जोशी निवडून आलं तर की चालू आहे महायुद्ध। मग अजून त्यांचा वाट निकाल लावायला नाही तुम्हाला? असं या घाणीच्या साम्राज्यामध्ये तुम्हाला बसवलेलं आहे सगळं इथं। निवडणुकीच्या टायमाला तेवढं म्हणतात, आम्ही आता करतावच। हां, टाका मत आम्हाला। मग तुम्ही म्युन्सिपाल्टीला किंवा प्रशासन अधिकाऱ्यांना तुम्ही कुणाला सांगितलंय का ह्याच्या अगोदर सुद्धा? अहो, तो येऊन गेला की 100दा। हां, तरी सुद्धा अजून करायला नाही तर? मग आता इथं शाळेचे पोरं आहेत, मग ती शाळेचे शिक्षक वगैरे त्यांनी काय म्हणतात? त्यांनी सांगितलं तर त्यांनी? त्यांचा पगार येतोय की त्याने? हां, म्हणजे त्यांनी इकडे वाट लक्ष देत नाही। हां, आणि मास्तर 5 आहेत। हां, म्हणजे त्यांनाच काही गरज नसल्यासारखं झालेलं इथं, शाळा असून सुद्धा रिकामच। अहो, ते पोरं तिथं बोंबलं हिंडतात। हां, 40 वर्ष झाली जवळपास। हां, सगळं इथं रहिवासी लोक राहायला आहेत। हां, आम्ही सगळं फाळा करतो, लाईट बिल, पाणी फाळा करतो, परंतु इकडे रस्ता गटारीची सोय नाही। हां, सगळं घाणीचं साम्राज्य, तणकाट, डेंगू हे सगळं व्हायला लागलं इथं गल्लीत। म्हणजे आता हे पाणी आता इथं साचल्यामुळे आजार वगैरे आल्यात, पोरांनी सगळे आजार आल्यात। डेंगू व्हायला लागलाय। हां, घरात 2 पेशंट झाले, आमच्या घरात पेशंट झाले, हां, तरी इकडे कोणाचं लक्ष नाही।
म्हणजे ज्या अगोदर तुम्ही सगळे नगरपालिका म्हणा इकडे प्रशासन काय सगळ्यांनी सांगितलंय तुम्ही? सांगितलं हां 50 वर्ष सांगत तेच सांगत आले 50 वर्ष झाली तरी बी अजून इकडे कोण बघणार?